तर मित्रांनो, आज शुक्रवार आहे आणि मी चाललो आहे ऑफिसला. सकाळचे 6 वाजलेत आणि 5 वाजता उठून सगळं आवरून मी चाललो आहे. तुम्ही बघू शकताय अजून पण थोडासा अंधार आहे. तर भाऊ सोडतोय मला पिकअप पॉईंटला, तिथून कॅब मला पिक करेल आणि असा कॅबमध्ये बसलेलो आहे मी. लगेच कॅब येऊनच थांबलेली असते, जरा 1 मिनटं लेट झाला तरी निघून जाते. ऑफिसला चाललो आहे. हे कुत्रे कसे भुकतात आहे, ह्यांना काही काम नसतं, उगाच भुकतात. हे काय ह्यांना भुकू वाटतं काय माहिती, काय कशाचा राग येतो काय माहिती. कुत्र्यांना उगाच भुकतात. ही बस AC बस आला. बसमध्ये बसायला आपल्याला लई कंटाळा आहे. काय माहिती का, आपण पहिल्यापासून बस जमतच नाही. पोलीस भरतीची तयारी करताना पोरं सगळेच मेहनत करतात. ते कोणी बसून नाही खात, सगळ्यांना मेहनतीचंच मिळतं आहे आपापलं. सगळे मेहनत करतात. हे बघा, पोरी पण आहे याच्यामध्ये. कालपासून रेग्युलर पाऊस पडला आहे दिवसभर. काल होता, आज सकाळी पण होता. तरी बरं मी येताना पडला नाही, नाहीतर भिजून टाकलं असतं मला. बाजूला बघत असाल, हा रोड जो आहे फक्त सिंगल रोड छोटासा एवढा दिसतोय ना, तेवढाच होता तो. परत त्यांनी अतिक्रमण काढून तो रोड मोठा बनवला आहे. कुत्रा बघा रस्त्यात आरामात बसलाय. सकाळी सकाळी झोप झाली आहे त्याची, आत्ताच उठलाय. उठल्यावर कळाले त्याला मी रोडच्या मध्ये झोपलोय. गाईज 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 अजून एक गाय. गाईज 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 जवळ आले आपण ऑफिसच्या. पोचून जाईन आपण 5 ते 10 मिनिटात. व्हिडिओ फक्त 6 मिनिटात. पावसाचं पाणी साठलेलं इथं. गाडीचं या पुढचं काहीतरी तुटलेलं या पाण्यातनं गेल्यामुळं. नंतर वॉइस देतोय ना आपण मागणं, त्याच्यामुळं माहिती आहे मला हे गाडीचं तुटलेलं. समुद्रातून बोटीत बसल्याचं फील आहे इथं आता सध्या मला. बोटीने चाललो आहे मी ऑफिसला. सगळ्यात सुंदर रस्ता आत्तापर्यंत भेटलेल्या रस्त्यांमध्ये हा सगळ्यात मस्त असा सुटसुटीत आणि गुळगुळीत असा रस्ता. हा रस्त्यावरून गाडी किती स्मूथ चालते बघून घ्या. आणि क्लीन आहे एकदम. बाजूला फुटपाथ आहे, ते पण एकदम क्लीन आहे. लोक चालतात आहे. नाहीतर फुटपाथवरती दुकानं असतात, दुकानापुढं कचरा असतो, कचऱ्याच्या पुढं रोड असतो, रोडवरती ट्रॅफिक असतो. असं हे वातावरण. तर ऑफिसमध्ये येऊन सकाळी परत थोडा ब्रेकफास्टला आलेलो मी, तेव्हाचा व्हिडिओ केलेला आहे. काम करून ऑफिसमधलं तुम्हाला काही दाखवू शकत नाही. हो तिकडं कसं असतं ते प्रोहिबिटेड असतं, ते व्हिडिओ नाही काढू शकत आपण तिकडं. तर हे जेलच्या कॅन्टीनमध्ये आलो आपण. हे सगळे कैदी आहेत बरं का इथले कर्मचारी. हे एरवाडा जेलचं कॅन्टीन आहे. मी वडापाव घेतला आहे, शिरा घेतला आहे खायला सकाळी सकाळी आणि खाऊन मस्त वापस आता कामाला चाललो आहे. हे मधलं कॉमर्समधलं वातावरण बघू शकताय. हे थोडंसं आराम करायची जागा इथं आमची. आराम करतो कधी मध्ये इथं बसून एकटाच. मग आणि ऑफिस सुटल्यानंतर परत घरची वाट पकडलेली आता आपण. हे बघू शकताय रस्ता. परत एकदा पाऊस चालू आहे आणि बहुतेक मला भिजावं लागणार आहे आज असं वाटतंय. म्हणजे काय भिजलेलंच होतं मी, मला माहीत आहे सगळं.
झोप आलेली मला, लय झोपलेलो गाडीत. तर पाऊस आणि ते वायपर त्याच्यामुळे ना त्याच्याकडे बघून बघून नुसतं झोप यायला लागलेली. उतरलो कॅबमधनं, पाऊस पडतोय अजून पण. थांबले आता, रिक्षा बघतोय एखादी घरी जायला. बघू शकता बारीक बारीक पाऊस आला आणि मोठा चालू झाला पाऊस. रिक्षाने मला एका पॉईंटला सोडलं आणि इथं उतरलो आहे मी. आता इथं अजून 3 किलोमीटर पुढं आहे आणि एवढा पाऊस आहे. अंधार पण झाला आता भरपूर, 7-7:30 होत आहे तरी मी अजून घरी नाही आहे. भिजलो आहे थोडाफार. बघा पाऊस, खूप जोरात पाऊस चालू होता. रिक्षावाल्याला पण पुढचं काय दिसत नव्हतं. मला एका वेळ तर वाटलं की रिक्षा उडून जातो का काय, वारा पण भरपूर होता. आणि इथं उतरलो आता मी. पाणी बघा इकडे किती वाहत आहे, खूप मोठा पाऊस आहे हा. आणि इथं थांबले, अजून बरंच पुढं जायचं आहे मला. थांबल्यावर नंतर मला हा रिक्षा भेटला आणि रिक्षाने चाललो आहे मी आता घरी. बघा शेतांमध्ये पाणी पण साठलेलं आहे किती. इथं थोडासा रस्ता खराब आहे. तर मित्रांनो सबस्क्राईब करा. चाललो आहे मी आता घरी, पोहोचेन 5 मिनिटात. काळजी करण्याचं काही कारण नाही. सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक